का बोलते मी तुमच्याशी? शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो आणि म्हणून मला डील करायची. कसलं डील? आधी डील साठी होकार दे. हात पुढे कर. तोपर्यंत नक्की डील काय आहे हे मी नाही सांगणार. त्या दिवशी म्हणाली होतीस ना मला, धैर्य माझं आहे, धैर्यावर माझं खूप प्रेम आहे, काही झालं तरी मी त्याला मिळवणार म्हणून. पण 6वी असताना तू त्याला कसं मिळवू शकणारस? समजा धैर्याला मिळवण्यासाठी मी तुला मदत केली, कसं? आणि त्या सावीचं काय? तिला कसं बाजूला करणार आहात आणि का? माझ्या मुलाच्या डोक्यात सतत फक्त त्या सावीचाच विचार आहे. सकाळ संध्याकाळ फक्त 6वी 6वी 6वी. मला तर वाटतं ना की त्या वेडीच्या नादाला लागून ना तो सुद्धा कधीतरी वेडा होईल. कुठल्या आईला बघवणार हे सगळं? हे बघ, मला माझ्या मुलाचा संसार सुखी झालेला बघायचा, जे त्या मुलीबरोबर शक्य नाही. आणि म्हणूनच त्या सावीला मला या घरातनं बाहेर काढायचंय. आणि नुसतं या घरातनं नाही, धैर्याच्या आयुष्यात पण. त्या अहो, पण ते कसं शक्य आहे? धैर्य त्या सावीपासून कधीच लांब जाणार नाही. पण सावी तर जाऊ शकते ना धैर्यापासून लांब. नक्की काय शिस्त आहे तुमच्या डोक्यात? आर्या, आर्या, अगं का वागतेस अशी? बघावं तेव्हा त्या धैर्याच्या मागे मागे फिरत असतेस. तुझ्या अशा वागण्यामुळे सावीला किती त्रास होतोय कळतंय तुला? हे बघ, मी ना तुला शेवटचं सांगते, सावी आणि धैर्याच्या मध्ये यायचं नाही. अगं तुला कळत नाही, त्या दोघांची किती छान मैत्री आहे. ते बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्या दोघांना दूर करू नकोस. काय परत जर धैर्याच्या आसपास जरी दिसलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. त्या अहो, पण मी त्या दोघांच्या मध्ये येतच नाहीये. धैर्यांनाच माझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे, मग मी तरी काय करू ना? हो आत्या, धैर्यांनीच मला सांगितलं की ते सावीला कंटाळलेत. त्यांना सावीच्या बडबड करण्याचा आणि तिचा असं सतत चिडून असण्याचा राग आलाय, कंटाळा आलाय खूप. आणि म्हणून त्यांनी माझ्याशी फ्रेंडशिप केली. आत्या, काल रात्री सावी झोपल्यावर धैर्य मला सांगत होते की त्यांनी सावीला खोटं खोटं सांगितलंय की तीच त्यांची बेस्ट फ्रेंड आहे. पण असं नाहीच आहे. त्यांची बेस्ट फ्रेंड तर खरं मीच आहे.
मी 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 नाही आहे त्याची बेस्ट फ्रेंड. धैर्याने स्वतःहून सांगितलं तुला? हो आत्या, धैर्यानेच सांगितलं मला हे. आत्या, गेली ती रडत. बरं झालं. पण हे बघ, आपल्याला आता पुढचे काही दिवस असंच वागावं लागणार आहे. काय तू ना सतत धैर्याच्या आजूबाजूला राहा. त्याला काय हवं काय नको याकडे लक्ष दे. म्हणजे सावीला वाटलं पाहिजे की धैर्याच्या सगळ्यात जवळचं कुणी असेल तर ती इरा आहे म्हणून, त्याची सगळ्यात बेस्ट फ्रेंड इरा आहे म्हणून. हो आत्या, तुम्ही ना काळजीच करू नका. तुम्ही एकदम भारी आयडिया दिली बघा मला. आता बघाच त्या सावीला मी कसं जळवते. आता ना तिला हळूहळू वाटायला लागेल की धैर्य तिचे बेस्ट फ्रेंड नाहीच आहे. आणि मग एकदा का तिला वाटलं की ती स्वतःहूनच हे घर सोडून कायमची निघून जाईल. आणि मग फायनली धैर्य फक्त माझे असतील. फक्त माझे. इरा, तुला खरा प्लॅन काय आहे हे माहितीच नाहीये. त्यामुळे तू बस आता स्वप्न रंगवत. सावीला खरंच वेड लागलं असेल तर ती घर सोडून जाईलच. पण ती जर वेड्याचं नाटक करत असेल तर मग मात्र तिला तिचं नाटक झुगारून द्यावंच लागेल. धैर्यासाठी तरी तिला खरं वागावंच लागणार. पोलिसांना या दामिनीनेच तर मॅनेज केलं नसेल. काय काम होतं? मधुसूदन नाईक यांच्या केसबद्दल चौकशी करायची होती. इन्स्पेक्टर ज्या बाईबद्दल संशय व्यक्त करत होता त्या नक्कीच दामिनी मॅडम असणार आहेत.